नमस्कार, माझा महाराष्ट्र लाईव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। ही घटना झालेली आहे, अत्यंत दुर्दैवी घटना आहे। या घटनाबद्दल आपला काय मत? जे नांदेड जिल्ह्यातील रोईपिंपळगाव या गावामध्ये जे घटना घडली अतिशय निंदनीय आहे। जे शेतकऱ्याच्या मुलीला क्रूरपणे नेऊन अत्याचार करून खून करून टाकणे आणि त्यानंतर 24 तासानंतर तिची डेड बॉडी भेटणे हे कुठंतरी समाजाला काळीमा फासणारी गोष्ट आहे आणि जिल्ह्याचं नाव खराब करणारी गोष्ट आहे। पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की लवकरात लवकर त्या नराधमाला आपण अटक करावी व त्याला फाशी शिक्षा देण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू। पोलीस डिपार्टमेंट देखील करायला आणि पोलीस डिपार्टमेंट त्यादिवसापासून इथं आहे, परंतु त्यांना आतापर्यंत यश आलं नाही। त्याच माध्यमातून पोलीस आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक व आय जी साहेबांचे आभार मानतो आम्ही की ते कष्ट घेत आहेत, पण त्याला फळ येत नाही। त्यांना फळ येण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे। येणाऱ्या 2 ते 4 दिवसामध्ये आम्ही नांदेड बंदची हाक देणार आहोत। आज मुखेड बंद होतं, पूर्णतः सर्व लोकांनी मुखेडला बंदसाठी प्रतिसाद दिला। सकल मराठा असेल किंवा व्यापारी शेतकरी, कारण काय शेतकऱ्याची एक चिमुकली 6 वर्षाच्या चिमुकलीला एवढी क्रूर हत्या होते हे अख्ख्या भारताला लाजवणारी गोष्ट आहे। त्यासाठी गृहमंत्र्यांनी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून तातडीनं त्या आरोपीला या ठिकाणी अटक करावी आणि जर लवकरात लवकर आरोपी अटक नाही झाला आणि महाराष्ट्राचे पालक मुख्यमंत्री जे स्वतःला शेतकरी म्हणतात, आज शेतकऱ्याच्या मुलीवरती अत्याचार झाला आणि खून झाला, या कुटुंबियाला भेट देण्यासाठी येत्या 24 तासात CMनी येऊन माधवपिंपळगाव ठिकाणी या कुटुंबाचं सांत्वन करावं व त्यांचं पालकत्व स्वीकारावं अशी विनंती करतो। दादा, अशा अनेक घटना झालेल्या आहेत नांदेडमध्ये, हा घटना थांबत नाही, हे वाढत आहे, त्याचं कारण काय असते? सध्या नांदेड म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये म्हणजे सध्या लोकसभेचं भूगोल फुटलेलं आहे। त्यामुळे राजकीय नेते आणि अधिकारी हे त्याच्यात बिझी आहेत। इकडं शेतकऱ्याच्या व अशा घटनेकडे लक्ष देण्याला अधिकाऱ्यांना देखील वेळ नाही। आजच काहीतरी घटना चिकाळा इथं पुन्हा घडण्याचा प्रयत्न झाला। सत्यता काय आपल्याला माहिती नाही, परंतु आता पोलीस स्टेशनला आल्यानंतर कळाले की असं कोणते नंदी काय ते म्हणजे त्या माणसांनी एका मुलीला हात ओढला आहे, परंतु सत्यता काय आणखी माहीत नाही। परंतु अशा घटना होत असतील नांदेडसारख्या शहरमध्ये, आपलं महाराष्ट्र आहे हे काय बिहार नाही। त्यामुळे पोलीस डिपार्टमेंटनं सतर्क राहून या आरोपीला तातडीनं त्याच्या मुसक्या आळाव्या अशी विनंती करतो। सामाजिक कार्यकर्ते आणि सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडे काय सध्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारला वेळच नाही समाजाकडे आणि शेतकऱ्याकडे बघायचं, कारण आज मुख्यमंत्री बाहेर देशात आहेत। आमची विनंती आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून की स्वतःला शेतकरी म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी 24 तासाच्या आत या कुटुंबाला भेट देऊन याचं पालकत्व स्वीकारावं अशी विनंती करतो। नाही आल्यास आम्ही तर नांदेड बंदचं आमची उद्याला बैठक आहे। नांदेड बंदसाठी आम्ही प्रयत्न करू आणि नांदेड बंद हे शांततेत करून आम्ही या घटनेला वाचा फोडण्याचा प्रयत्न करू। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा माझा महाराष्ट्र लाईव्ह।